पहा शेळी पालक हो, आपली शेळी हिटवर येत नाही, मग त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे व कोणतं औषध द्यायला पाहिजे व कोणतं मेडिसिन द्यायला पाहिजे तर सांगतो, घाबरू नका. तर आज आपण टोटावीट स्ट्रॉंगमध्ये वापरतोय, जे की याचा बेस्ट रिझल्ट आहे खास करून शेळी हिटवर आणण्यासाठी. याच्यात भरपूर प्रकारचे गुणधर्म आहेत, जसे की विटामिन, फॉस्फरस, झिंक, सल्फर, मॅग्नेशियम, कोबाल्ट, आयरन, पोटॅशियम, विटामिन ई, आयोडीन हे जे कंटेन आहे हे एका शेळीला हिटवर आणण्यासाठी मदत करतात. आणि त्यासोबत सर्व शेळ्या हिटवर जर व्यवस्थित जर आल्या आपल्यावाल्या फार्मच्या, तर लागवड ही नियोजन पण सोपं जातं. त्यानंतर जे करडांचं संगोपन आहे ते पण सोपं जातं. त्यानंतर येतो करडांचा संगोपनात विषय म्हणजे की जंताचा विषय, जंत निर्मूलन करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. त्यानंतर येतील की जसे की त्यांना भूक वाढणे, वजन वाढणे, खुराक देणे, या पद्धतीत आपल्याला पण सोपं जातं. तर आपण आज घेतोय टोटावीट स्ट्रॉंगमध्ये त्याचा शेळ्यांमध्ये डोस. तर त्याचा डोस असतो 25 ते 30 ग्राम पर डे. म्हणजे आपल्याला हा डोस कंटिन्यू फक्त 3 दिवस करायचा आहे. त्यानंतर आपला हा स्टॉप करायचा आहे. 3 दिवसात आपली शेळी कशी पण असताना ती हिटवर येऊन जाते. हे जे टोटावीट आहे हे पावडर फॉर्ममध्ये येतं, जे की आपल्याला सुका भरडा किंवा ओला भरड्यात मिक्स करून द्यायचं आहे. भरडा देताना बारीकच असावा, कारण पचण्यासाठी व डायजेशनसाठी पण हेल्प होते. भरडा पूर्णपणे मिक्स करायचं आहे, जे की ती आवडीनिवडीनं खातात, त्याचा स्मेल वगैरे पण चांगला आहे. त्यानंतर हे आपल्याला गाई व म्हशी यांच्यासाठी पण हिटवर आणण्यासाठी चालू शकतं. आणि त्याचा बेस्ट फायदा म्हणजे की जनावरांच्या अंगावर चकाकी वगैरे याची, दुधात पण दूध वाढ होती, पाचनतंत्र पण सुधारतं. त्यानंतर तुम्ही जर बंदिस्त फार्म जर शेळी पालन जर करत असाल किंवा बंदिस्त बफेलो फार्म जर करत असाल, त्यासाठी ही भरपूर महत्त्वाची आहे. कारण बंदिस्तामध्ये सर्व जनावर सोबत जर लागवड जर झाली तर नियोजनास आपल्याला खूप म्हणजे खूप फायदा होतो. कारण सगळं नियोजन सोबत जर झालं शेळी पालकांमध्ये, विक्रीचं नियोजन पण व्यवस्थित होतं. ही जी पावडर आहे ही भरड्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची, कारण एका ठिकाणी जास्त आणि एका ठिकाणी कमी जास्त करायची नाही. कारण सगळ्या शेळ्यांना सारखं खाण्यात गेलं पाहिजे. सारखं खाण्यात जर गेलं 25 ते 30 ग्राममध्ये, तर हिटवर येण्यासाठी सर्व शेळ्या सोबतच हिटवर येतील. इथं काही एवढी काही लई अवघड गोष्ट नाही तुला असं एकच सांगतोय, इथं काय मेडिकल सायन्स नाही, इथं काय आपल्याला कशाचा शोध लावायचा वगैरे नाही. जे करायचं ते आपल्याला करायचं आहे, सगळं अनुभवून करायचं आहे. त्यासाठी सर्व गोष्टी स्वतः शिका, जे की दुसऱ्याची मदत घेता कामं नाही. कारण सगळं बंदिस्त फार्म जर करत असेल तर सर्व गोष्टी आपल्यालाच करावं लागतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा.